जय क्रांती मित्रांनो, मी बीड जिल्हा अध्यक्ष लोकक्रांती सेना. मित्रांनो, आज एक विषय आपल्यासमोर मांडायचा आहे की बीड जिल्ह्यामध्ये आजकाल जे वातावरण आहे राजकारणाचं ते फार विचित्र झालेलं आहे. प्रशासकीय विभागामध्ये जे बीड जिल्ह्याला अधिकारी म्हणून दिलेले आहेत, जसे की कलेक्टर साहेब, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, असे जे अधिकारी या बीड जिल्ह्याला दिलेले आहेत, हे अधिकारी सर्वसामान्य लोकांचे कामं करतच नाहीत. आता यामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टीची कल्पना दिली, वेगवेगळे निवेदनं दिले. मी असं समजतो की माझ्यासारखे कित्येक तरी वेगवेगळ्या पक्षाचे, राजकीय, सामाजिक किंवा वेगवेगळ्या संघटनेचे जे कोणी पदाधिकारी असतील ते लोक आपलं काम करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात. जनतेच्या हिताचीच कामे व्हावीत म्हणून ते संघर्ष करत असतात, उन्हातान्हात फिरत असतात आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. कुठलाही पक्ष असो, कुठलीही संघटना असो, कुठलाही गट असो, या लोकांना आपले कामं होणं आवश्यक असतं. पण काय झालंय माहिती नाही. बीड जिल्ह्याला कुणाचा श्राप लागलाय हेही माहिती नाही. या बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही अधिकारी हा योग्य दर्जाचा मिळेना झाला आहे. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचं हे दुर्दैव आहे की इथं कुठलाही चांगला अधिकारी मिळून येत नाही. एखाद्या ऑफिसमध्ये जर जाऊन एखाद्या व्यक्तीला साधं आपलं म्हणणं मांडण्यासाठी 2-2, 3-3 तास थांबावं लागत असेल, अधिकाऱ्यांच्या भेटी होत नसतील आणि प्रदर्शन स्थळावर म्हणजे दिसणाऱ्या दृष्टीपटलावर, समजा ऑफिसच्या बाहेर दर्शनी भागावर कुठल्याही अधिकाऱ्याचे मोबाईल नंबर वा फोन नंबर नसतात. मित्रांनो, मी या अगोदर देखील एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी असं सांगितलं होतं की पूर्ण महाराष्ट्रभर जे सरकारी कर्मचारी आहेत, अशा सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी फोन उपलब्ध करून दिलेले आहेत प्रशासनाकडून. ती पण महागडी दिलेली आहेत. त्या लँडलाईन नावाच्या फोनवर तुम्ही जर फोन लावला तर तो अख्ख्या महाराष्ट्रभर कुठेही लागत नाही, काही अपवाद वगळता. तर या मागचं कारण असं होतं की या लोकांना आपल्या प्रश्नासाठी खेडेपाड्यातून, शहरातून वा गावावस्त्यातून फोन करायचा असेल, संपर्क करायचा असेल, आपले प्रश्न मांडायचे असतील तर या लोकांपर्यंत आपलं म्हणणं मांडू शकत नाही. म्हणजे या बीड जिल्ह्यामध्ये इतकी गुलामगिरी झाली आहे, प्रशासनाचं इतकं वरदहस्त झालं आहे की यांना कुणीही बोलणारं वालीच उरलेलं नाही. मित्रांनो, प्रश्न ज्या वेळेस सर्वसामान्याचा असतो तो हा तो तिथपर्यंत पोहोचत नाही. सामूहिक विषय जर असेल, सामाजिक विषय असेल, तर माझ्यासारखे विविध कार्यकर्ते, पक्षाचे किंवा बिना पक्षाचे, सार्वजनिक म्हणून ते म्हणतात ना, आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही सामाजिक वर्कर आहोत, सोशल वर्कर आहोत, हे जे जे काही नावं असतात नामांकित कामं करण्यासाठी, पब्लिक हितासाठी, पब्लिकचा चेहरा म्हणून, नेतृत्व म्हणून, तर अशा लोकांना हे सरकारी अधिकारी काहीही किंमत देत नाहीत. मूळ गोष्ट म्हणजे काय आहे माहिती आहे का? यांच्यावर कुठलाही प्रशासकीय लोकांचा वचक नाही. यांच्यावर कुठल्याही मोठ्या बड्या राजकारणी लोकांचा वचक उरलेला नाही की तुम्ही जनतेचे कामं करा किंवा जनतेला पिळवणूक करू नका, जनतेचं म्हणणं ऐकून घ्या.
हे लोक करताना दिसून येत नाहीत. बीड जिल्ह्याचं दुर्दैव याच्यासाठी आहे की या राजकारणी लोकांनी फक्त मुठभर हे प्रशासनामध्ये काम करणारे जे अधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कलेक्टर किंवा इतर जे कोणी मोठ्या पदस्थ असतील, अशा लोकांचे कामं फक्त मुठभर लोकांचेच करायचे आणि मुठभर लोकांचेच फोन उचलायचे, अशी या ठिकाणी परिस्थिती झालेली आहे. घरकुल संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर चौकशी केली असता तर प्रत्येक जिल्ह्यातून एकच गोष्ट ऐकायला मिळते की घरकुल संदर्भामध्ये मोठमोठ्या किमतीची फसवणूक शासनाची झालेली आहे. याला आम्ही माहिती मागितली की बाबा तुम्ही जिथं घरकुलं दिले ते घरकुलं कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये स्वतः जाऊन फील्डवर जाऊन ज्या लोकांना तुम्ही घरकुलं दिलेत त्या लोकांची घरं बांधलेली आहेत का नाही, या अगोदर त्यांना तुम्ही घरकुलं दिलेली आहेत का नाही, त्यांच्या घरात किती लोकांना घरकुल दिलेले आहेत आणि किती लोक त्याचा लाभ घेतलेला आहे, खरोखरच त्यांनी घरं बांधून त्या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे का नाही, का उगाच पैसे शासनाचे उचलले, हे देखील पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी सांगतो तुम्हाला की आम्ही निवेदनाद्वारे ही सुद्धा मागणी केली होती की साहेब, बऱ्याच लोकांना गावामध्ये इंचभर सुद्धा जागा नसताना खोटे PTR देऊन खोट्या पद्धतीने घरकुलाचे पैसे उचलले आणि शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. बघा, BDO पासून तर CO साहेबापर्यंत, म्हणजे तालुका स्तरापासून तर जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत ही मागणी केली असता प्रशासन विभाग मात्र म्हणतो तुमचे कामे काय आहे ते सांगा, आम्ही जनतेचं काय करायचं ते पाहू. आता सांगा, हा विषय आमचा एकट्याचा आहे का? हा सार्वजनिक विषय आहे. यामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या घरकुलाच्या योजना असताना हे लोक सर्रास शासनाची फसवणूक करताना दिसून येत आहेत. साधे घरकुलाचे 3-3 वर्ष कामं होत नाहीत, घरकुलाच्या फायली 3-3 वर्ष होत नाहीत. याच्यामध्ये भरपूर असे एजंट आहेत, असे भरपूर असे अधिकारी आहेत की जे फक्त पैसे घेऊन कामं करतात, मुठभर राजकीय लोकांचं ऐकून हे कामं करतात, सर्वसामान्य जनतेची हे कामं करत नाहीत, दिसून येत नाही. 3-3 वर्ष, 2-2 वर्षे, 1-1 वर्ष यांची पिळवणूक होती. ये जा करण्यामध्ये यांचा बराचसा खर्च होतो, वेळ वायाला जातो, पैसा वायाला जातो आणि मानसिक सुद्धा त्रास यांना सहन करावा लागतो. माझं टार्गेट फक्त एकच आहे की प्रशासनामध्ये उच्च पदावर प्रशासनाच्या नोकरी करीत असताना हे नोकरदार सर्वसामान्य लोकाला तुच्छ का समजतात, हाच मोठा विषय आहे. मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्याच्या विभागाने, मुख्यमंत्री साहेबांनी किंवा आमच्या बीड जिल्ह्याला पालकमंत्री कुणी भेटेल का, जर भेटला तर तो या प्रशासनावर वचक ठेवील का, हा मोठा विषय आपल्यासमोर मांडायचा आहे. राजकारणी पुढाऱ्यांनो, माझी फक्त एकच विनंती आहे की सर्वसामान्य लोकांची कामं व्हायला पाहिजेत. ते जर बोंबलत प्रशासनाच्या विभागापर्यंत जात असतील किंवा ते जाऊन थकत असतील तर तिथं सामाजिक क्षेत्रातले कामं करणारे लोकमंडळी किंवा कार्यकर्ते किंवा पदाधिकारी यांचे देखील त्या ठिकाणी कामे होताना दिसून येत नाहीत. मग आपला पक्ष कसा वाढीस लागेल आणि सर्वसामान्य लोकांचे कसे बरे प्रश्न सुटतील, हा मोठा विषय निर्माण झालेला आहे. प्रत्येक जणाने आपलीच पोळी भाजायची का, हा मोठा विषय निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य लोकांपर्यंत कुणी आवाज बनणारच नाही का? जर कुणी बनणार असेल आवाज तर हे प्रशासकीय अधिकारी त्यांचा आवाज मात्र खलबत्त्यात कुठल्याप्रमाणे डायरेक्ट खुट्टा त्यांच्या तोंडामध्ये ठोकून देतात आणि बंद करतात. आमच्यासमोर लोक आणा, लोकांचे काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही बघू. लोकांना यांच्यासमोर जातात, यांना 3-3, 4 तास
यांना बाहेर बसवतात, यांना भेटत नाहीत, वेळ देत नाहीत, त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत. प्रशासकीय खुर्च्या नेमक्या यांनी मिळवल्यात कशासाठी? लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे लोकसेवक निर्माण केलेल्या खुर्च्या आहेत. लोकांच्या सेवेसाठी या खुर्च्या आहेत. आणि मग जर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवत नसेल, लोकांचं म्हणणं ऐकून घेत नसेल, तर मग या खुर्च्या नेमक्या कशासाठी आहेत आणि कोणासाठी आहेत? फार मोठा विषय आहे की जर खालच्या तालुका स्तरावरचा किंवा ग्रामपंचायत लेवलचा कर्मचारी जर काम करत नसेल सर्वसामान्य व्यक्तीचं, तर तो व्यक्ती तालुका स्तरावर जातो. तालुका स्तरावरचा अधिकारी मात्र मुजुरी दाखवतो. त्या मुजुरीच्या विरोधात जाऊन हे लोक जिल्ह्याच्या ठिकाणी जातात आणि जिल्ह्याचे जर अधिकारी मुजुरी दाखवत असतील आणि समाजातले प्रश्न सोडवत नसतील, आपल्याच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाठराखण करीत असतील, तर मात्र या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे दिसून येते की वरिष्ठ स्तरावरचे अधिकारी हे मुजोर असल्यामुळं खाली ग्रामपंचायत लेवलचे सुद्धा अधिकारी मुजोर होताना दिसत आहेत. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच जर वर्तणूक व्यवस्थित नसतील समाजाच्या प्रती, जनतेप्रती, तर त्यांच्या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, ग्राम लेवलच्या कार्यालयातील कर्मचारी सुद्धा आपल्याला मुजोर होताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयामध्ये वेगवेगळे निवेदनाद्वारे सांगितलं आहे की बाबा हो, जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत आपल्या बीड जिल्ह्यातल्या, त्या शाळेमध्ये शिक्षक लोक शाळेला शिकवायला जातच नाहीत. ह्या शाळा कधी कधी तर उघडल्याच जात नाहीत. मग उघडून नुसत्याच उघड्या ठेवल्या जातात. या ठिकाणी शिकवायला शिक्षकच नसतो. 1 किंवा 2 कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असतात किंवा ते देखील बऱ्याच तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ग्राम लेवलला शाळा उघड्या असून शिक्षक नसताना वारंवार दिसून आलेला आहे. म्हणून आमच्या लोकक्रांती सेनेच्या वतीने आम्ही मागणी केली की साहेब, आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जेवढा जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळेला आपण बायोमॅट्रिक पद्धतीने चालवणे आवश्यक आहे. बायोमॅट्रिक पद्धतीने त्यांची ऑनलाईन हजेरी घेणे आवश्यक आहे. आणि त्या शाळेवर शिक्षक शिकवत नाहीत याची सूचना शिक्षण अधिकारी म्हणजे गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना यांच्या सूचना देऊन, निवेदनं देऊन, व्हिडिओ देऊन, फोटो देऊन जर कुठलीच कारवाई होणार नसेल, तर माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासनाची, महाराष्ट्र राज्याची फुकट पगार घेतात का? हा मोठा सवाल या ठिकाणी मला विचारायचा आहे सर्वसामान्य जनतेच्या वतीनं. साहेब, आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी ही पद दिलेली आहेत. मग या ठिकाणी आपण मात्र जनतेचाच पैसा घेऊन गलेलट्ट पगारीचे साहेब होऊन AC मध्ये बसून सर्वसामान्य जनतेला तुम्ही उन्हामध्ये तेवत केव्हापर्यंत ठेवणार आहात? हा मोठा सवाल आहे. जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम लेवलला होणारे भ्रष्टाचार सर्वाधिक प्रमाणावर उघडकीस येत असताना देखील आपण यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसून येत नाहीत. उलट झाकाताप्या करणं, जे कोणी तक्रार करील त्या तक्रारदाराच्या विरोधात जाणं, त्याला दडपिणं, त्याचा मारहाण करणं, त्याचा अपमान करणं, अशा भूमिका आपण वारंवार घेताना दिसून येत आहात. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डंका पेटवला की मी खूप फलाना बिस्ताना चांगला अधिकारी आहे. मोजक्या हाताखाली पत्रकार घेऊन त्याच पत्रकाराच्या
जे काही पत्रकाराचे पेपर असतील त्या पेपरच्या द्वारे आपण असाच समाजामध्ये भ्रम निर्माण करून टाकला की आपण खूप चांगले आणि संस्कृत, मी म्हणतो सुसंस्कृत आणि हुशार, जनतेची जाण असणारे, जनतेच्या प्रश्नाची जाण असणारे आणि जनतेचे प्रश्न सोडवणारे होतकरू अधिकारी आहात. आणि स्वतःला चांगलं म्हणून घेण्यासाठी आपण प्रसिद्धी माध्यमाचा उपयोग करता आणि इतर प्रशासनाची तुम्ही धूळ फेक करता डोळ्यामध्ये आणि जनतेच्या सुद्धा डोळ्यात तुम्ही हेच भ्रम निर्माण करून देता की मी खूप चांगला माणूस आहे आणि मी जनतेच्या हिताचीच काम करणार आहे, असे तुम्ही पटवून देता. मूठभर पत्रकाराला हाताखाली घेऊन जर तुम्ही अशा बातम्या तयार केल्या, अशा अफवा पसरल्या की तुम्ही खूपच चांगले आहात, तुम्ही खूपच ॲक्टिव्ह भूमिका घेणारे आहात, सर्वसामान्याला समजून घेणारे आहात, ग्राम विकासापर्यंतची कामं आपण करत आहात, पण या ग्राम लेवलपर्यंत गावचे रस्ते, गावच्या नाल्या, गावच्या लाईटीची व्यवस्था, मी म्हणतो ग्रामपंचायतीला शासनाने दिलेल्या कुठल्याही योजनेत अमाप भ्रष्टाचार झालेला दिसतो. कागदपत्रावर तर आपल्या ठिकाणी बरेचसे कामं दाखवले जातात. ग्रामपंचायतचा ग्रामसेवक सगळ्यात भ्रष्ट माणूस असताना देखील तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी येतात. तुम्ही जरी ह्या ठिकाणावर काहीतरी लागेबांधे असायलाच हवे असा माझा प्रश्न आहे. किंवा टक्केवारीमुळे आपली तोंडं बंद आहेत का? सर्वसामान्य लोकांचा हाच प्रश्न आहे की गावामध्ये विकास होताना दिसत नाही. कागदावर मात्र चावंडीच्या चावंडी कागद गोळा करताना दिसत आहेत. प्रशासनाचा कोट्यांनी रुपयाचं तुम्ही आर्थिक फसवणूक करता, त्याची लूट करता. मात्र ग्राम लेवलला आपले भारत शासनाने किंवा महाराष्ट्र राज्य शासनाने दिलेल्या योजनाचा कुठलाही दर्शनी, मी म्हणतो स्पॉट पंचनामा करून त्या गोष्टीची खरंच ह्या ठिकाणी कामं होतात का त्या दर्जाचे ते पाहिलं पाहिजे. मी तर आरोप करतो असा की ह्या फक्त योजना कागदावरच आहेत. सर्वच ठिकाणी ह्या योजना कागदावर आहेत आणि याला कोणी तक्रार करायला गेलं की तो म्हणतो की काय तुमच्याकडं पुरावा आहे. तर मग हे का आंधळे म्हणून आणि कुत्रं पीठ दळतंय काय मला म्हणता येणार नाही. मग हे खुर्च्यावर नेमके जाऊन बसलेच कशाला. मी म्हणतो एवढ्या मोठ्या पदाचे लोक हे, प्रशासन चालवणारे हे, भ्रष्टाचार करणारे हे, आणि मी तर म्हणतो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हाच सर्वात मोठा भ्रष्टाचारी करणारा अड्डाच दिसतोय का काय, हा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. मोठा म्हणजे खूपच मोठा प्रश्न तयार झालेला आहे. जिल्हा लेवलचे जर अधिकारी ह्या भ्रष्ट व्यवहारामध्ये, भ्रष्ट योजनेमध्ये जर सामील असतील तर ही महाराष्ट्राची दुर्दैवी कहाणी आहे. त्यातली त्यात आमच्या बीड जिल्ह्याचं तर सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आम्हाला नाही तर चांगला नेता मिळाला गेलाय, नाही तर एखादा चांगला अधिकारी मिळाला गेलाय, ना जनतेचे कामं होतात. आता पहा ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक गावातले लोक भ्रष्ट झालेले आहेत. 4 लोक मुठभर तुमचे भ्रष्ट लोक अख्ख्या गावाला लुटून खातात आणि परत तुम्हाला जर कुणी तक्रार केली तर तुम्ही म्हणता तुमच्या गावामध्ये काय बरं, कुणाला घरकुलं नाही दिले, कुठे योजनेत आम्ही भ्रष्टाचार केला आणि आमचं तर सगळंच बरोबर आहे आणि तक्रारच नाही. तर माझं असं म्हणणं आहे की साहेब, आपल्याला प्रशासनाने, महाराष्ट्र राज्याने आपल्याला गाड्या दिलेल्या आहेत, आपल्या हाताखाली स्वयंसेवक दिलेले आहेत, मी तर म्हणतो शिपाई दिलेले आहेत, अधिकारी लोक दिलेली आहेत. त्या अधिकाऱ्यांना आपल्या गाडीमध्ये बसून प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन पाहावं की आपण महाराष्ट्र राज्याने दिलेल्या ज्या योजना आहेत जनतेच्या हिताच्या, त्या खरोखरच राबवल्या जातात का, राज्य शासनाच्या योजना राबवल्या जातात का, केंद्र शासनाच्या योजना राबवल्या जातात का, हे देखील तपासणं गरजेचं आहे. पंचायत समितीचे BDO
किती भ्रष्ट असतील याची जाणीव प्रत्येकालाच असेल आणि फक्त मुठभर लोकांची कामं हे करतात कागदपत्री आणि त्याच्यावर लाखो रुपये कमावतात म्हणून तिथली सरपंच गप्प आणि गलेलट्ट गावाला गुंडाळून बसलेले आहेत. मुठभर लोकांचे कामं केले म्हणून असं दाखवतात की आम्ही सर्व गावाचे कामं केले, सर्वच ग्रामपंचायतीमधले लोकांचे कामं केले. असे जर लोकांना फसवणार असाल आणि त्या लोकांच्या गावाचा ग्रामविकास जर तुम्ही होऊन देणार नसाल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एक तर आमचा बीड जिल्हा पहिलाच बदनाम आणि दुसरी गोष्ट आमच्या बीड जिल्ह्यामध्ये विकासाच्या कामाच्या नावाचा बेपत्ता. म्हणजे त्या विकासाच्या नावामध्ये तुम्ही शून्य करून ठेवलं. तुमच्या कागदपत्रावर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये तमाम कामं झालेली असतील, पण जर गाव लेवलला जर विचार केला तर आमच्या बीड जिल्ह्यामधल्या गावामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही. भ्रष्टाचाराचा अड्डा जिल्हा अधिकारी कार्यालय झालेले आहेत. या ठिकाणी मी स्पष्टपणाने सांगतो, जबाबदारीने सांगतो की माझ्यासारखेच काय, माझ्यापेक्षाही हजारो लाखो कार्यकर्ते ज्यावेळेस ओरडून सांगतात, पक्षाची भूमिका सांगतात, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडतात, त्या ठिकाणी मात्र त्यांना केराची टोपली दाखवली जाते. हे मात्र दुर्दैव आहे. तरुणांनी जागं होणं गरजेचं आहे. तरुणच आजच्या काळामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचारी झाला आहे असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. प्रत्येक खेडेगावामधला तरुण ज्या उमेदीने ज्या दृष्टिकोनातून पुढे येतो त्या दृष्टिकोनातून 10-5 रुपयाच्या लालचेपोटी, 5 रुपयाच्या लालचेपोटी किंवा काही कामाच्या लालचेपोटी गावाला विकून टाकतो आणि स्वतःच्या पोट भरण्यासाठी ह्या गलेलट्ट पगार उचलणाऱ्या अधिकाऱ्याचा गुलाम होतो आणि त्यांच्याच बाजूने बोलायला लागतो. त्यावेळेस आपलीच रणकी, आपलीच चणकी झाल्यासारखं या ठिकाणी दिसते. मग जर गावातलाच तरुण, सुशिक्षित नावाचा तरुण जर ओरडत असेल की आमच्या गावामध्ये अमुक अमुक प्रकार होतोय, तमुक प्रकार होतोय, तर मी म्हणतो वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी खरोखरच पाहणी करणं गरजेचं आहे. अहो बीड जिल्ह्याचे अधिकारी साहेबांनो, आपण जर बीड जिल्ह्याचे पेपर वाचित असाल, आपल्या टेबलवर शासनाच्या पैशातून जे पेपर येतात तुम्ही जे वाचित असता तर त्याच्या मोठमोठ्या हेडलाईन आहेत. हो, त्याच्यामध्ये सर्रास सांगितलं जातं घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाला, निकृष्ट दर्जाचे कामे झाले, शिक्षक शाळेवर उपस्थित नसताना त्यांच्या गलेलट्ट पगारी चालू आहेत आणि BDO सारखे अधिकारी आपले मात्र पैसे गोळा करण्याच्या नादामध्ये आहेत आणि BDO सारखी लोक काही हाताखाली पत्रकार ठेवत आहेत, काही दलाल ठेवत आहेत. त्याच मोजक्या लोकांचे हे कामं करतात आणि सर्वसामान्य लोकांची कामं का बरं करत नाहीत, हा मोठा सवाल आहे. आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याने आपल्याला प्रश्न विचारलाच तर मग आपण आरेरावीवर काय येता, मग आपण हुज्जत घालायला काय येता? बरं, आपल्याला प्रशासन एखाद्या व्यक्तीचा अपमान करण्यासाठी पैसे देतो का, हा मोठा सवाल ह्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. मला असं वाटतं की प्रशासन व्यवस्था ही भ्रष्टाचाराची मोठी घडी तयार झालेली आहे. मी म्हणतो क्रांतिकारक विचाराच्या लोकांनी, क्रांतिकारक विचाराच्या तरुणांनी, मी तर म्हणतो कुठल्याही वयोगटातील लोकांनी, क्रांतीला कुठल्याही वयाची मर्यादा नाही, अशा क्रांतिकारक लोकांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी समोर येणं आवश्यक आहे. हे प्रशासकीय लोक जर अपमान करीत असतील तर आपण कुठल्या ना कुठल्या संघटनेशी जोडलं जाणं गरजेचं आहे, पक्षाशी जोडलं जाणं गरजेचं आहे. हे लोक आपले कामं होऊन देत नाहीत. मी म्हणतो पैसे घेऊन देखील हे लोक कामं करत नाहीत. खूप सारे एजंट असे आहेत, लोकांची फसवणूक करतात, पैसे घेतात, वर्ष 2-2 वर्ष रखडतात आणि त्यांची कामं मात्र होताना कुठलेच दिसून येत नाहीत. दिलेल्या एजंटला पैशापेक्षा यांच्या येण्या जाण्यातच बहुतेक खूप जास्त पैसे यांचे जातात की काय, हा मोठा सवाल ह्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये बीड जिल्हा इतका दुर्भाग्याचा निर्माण झालेला आहे की याचं दुर्भाग्य कधी उजळल हे सांगणंच कठीण झालेलं आहे. ह्या असल्या खराब राजकारणामुळं कितीतरी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. गावं बर्बाद झालेली आहेत. कागदावर मात्र इतक्या योजना थोपवल्यात की कागदावर साधी मुंगीला सुद्धा
चालताना आपल्याला रस्ता द्यावा का नाही मुंगीला प्रश्न पडतो. एवढे काळे कागद केलेत, पण अक्षरशः मात्र खरोखर पद्धतीनं साक्षात त्या ठिकाणी कुठलेच काम झाले नाही. वास्तवात पाहता हे महाराष्ट्र राज्यातलं दुर्दैव आहे. त्याचबरोबर माझ्या बीड जिल्ह्यातलं इतकं दुर्दैव्य झालेलं आहे की ह्या दुर्दैव्याची कहाणी मात्र एवढी सांगतो की ह्या बीड जिल्ह्याला कुठलाच अधिकारी सक्षम मिळालेला नाही जो जनतेच्या हिताचा प्रश्न घेईल. प्रत्येक अधिकारी येतो आणि बीड जिल्ह्याला नाव ठेवतो. अहो माझ्या बीड जिल्ह्यातल्या अधिकारी साहेबांनो, आपण लाखो रुपये देऊन बीड जिल्ह्यामध्ये येता, कशासाठी येता हा माझा खरोखर आपल्याला सवाल आहे. असं समाजामध्ये चर्चा चलते की ह्या बीड जिल्ह्यामध्ये येण्यासाठी लाखो करोडो रुपये देऊन तुम्ही ह्या ठिकाणी नोकऱ्या करण्यासाठी येता, की आपले लाखो करोडो रुपये दिलेत म्हणून ते वसूल करण्यासाठी येतात. त्यापेक्षाही जास्त पैसे आपल्याला ह्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये वसूल करता येतील ह्याच हेतूने तुम्ही ह्या बीड जिल्ह्यामध्ये येतात का काय, असा समाजामध्ये गावोगावी चर्चा चालतात. ह्या मात्र खरोखर ठरताना दिसतात का काय, असा माझा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण जर आपण भ्रष्ट व्यवस्थेमधून आलेले नसताल तर मग आपण भ्रष्ट कामाला देखील महत्त्व देणार नाही आणि भ्रष्ट जे कामं करील त्याच्यावर तुम्ही अंकुश ठेवताल. पण आपण या ठिकाणी अंकुश न ठेवता आपण तळागाळातल्या ग्राम लेवलपर्यंतच्या कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचारी आणखीन भ्रष्टाचार करा ह्याच हेतून पांघरून टाकण्याचं काम करताना दिसून येत आहात. हे मात्र या महाराष्ट्र राज्यातील या बीड जिल्ह्याचं अत्यंत दुर्दैव आहे. हे मात्र स्पष्ट शब्दात सांगणं आहे. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आपण ज्या पद्धतीने समाज माध्यमात आलात, ज्या पद्धतीने आपण आपली प्रतिमा तयार केली, ही मात्र अत्यंत निषेधपूर्ण आहे. मी म्हणतो की ह्या बीड जिल्ह्यामध्ये जो कलेक्टर अधिकारी म्हणून आलेले आहेत ते कलेक्टर अधिकाऱ्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की साहेब, आपण आपले 10-5 रुपये खर्चून आमच्याच जनतेचे 10-5 रुपये घेतले असतील कदाचित, असाच मी आरोप करील. म्हणूनच आपले पत्रकार आपल्याविषयी काही टिप्पण्या करण्यास संकोच निर्माण करीत असतील आणि आपल्या बडजाव गप्पा मारीत असतील आणि आपला आपला चांगला अधिकारी म्हणून घोषित करीत असतील. हे मात्र निंदनीय आहे. साहेब, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे कदाचित आपल्याला जमत नसेल तर मी म्हणतो की आमचा बीड जिल्हा सोडून तुम्ही लोक मात्र निघून जा. कारण तुम्ही जर आमच्या बीड जिल्ह्यात राहिले तर आमच्या बीड जिल्ह्याचं आणखीन दुर्भाग्य होईल आणि आमच्या बीड जिल्ह्याची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. चांगलं म्हणून घेणारा अधिकारी कधीच चांगला नसतो. सर्वसामान्य जनतेने ठरवायचं असतं, त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील लोकांनी ठरवायचं असतं की तो अधिकारी, तो प्रशासकीय अधिकारी चांगला आहे की वाईट आहे, जनहिताचा आहे की म्हणजे जनतेच्या हिताचे कार्य करतो का नाही, हे जनता ठरवत असते. तुमची ते 4-2 मुठभर पत्रकार नाही ठरवू शकत आणि तुम्ही आमच्या जनतेचे पैसे घेऊन ह्या ज्या बातम्या लावतात तुमच्या मोठेपणाच्या, तर त्या कदाचित लावू नये आणि आमच्या बीड जिल्ह्याच्या जनतेची अशी दिशाभूल करू नये, हीच माझी या ठिकाणी विनंती आहे. खूप काही बोलायची इच्छा असते, खूप काही बोलू शकतो आम्ही. तुमच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर मला वर्षभर जरी लागतील, कारण तुम्ही एवढा पसारा मांडून ठेवला आहे की ह्या पसारा मांडताना मला तो आवरणं सुद्धा शक्य नाही. मीच काय, माझ्यासारखे असे हजारो लाखो हात निर्माण जरी केले तरी तो तुमचा पसारा आवरणं इतकं शक्य झालेलं नाही. अहो, तुम्ही जिल्ह्याचे बॉस आहात. तुमच्याच कार्यालयातील काही अधिकारी जेव्हा शाळेला भेटी देतात त्या शाळेमध्ये शिक्षक नसतात, तुम्ही कारवाई करता काय आणि कोणाला फसवता तुम्ही? ह्या तुमच्या बीडीओच्या इतक्या कंप्लेंट तुमच्या कार्यालयामध्ये येतात. अहो, मी स्वतः सांगतो, ह्या घरकुल विभागाच्या एवढ्या तक्रारी तुमच्याकडे आल्या आहेत, एवढ्या बीडीओच्या तक्रारी तुमच्याकडे आलेल्या आहेत, एवढ्या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या तुमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत, एवढ्या सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचतात,
तर तुम्ही मात्र त्याच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसून येत नाही. ऑनलाईनच्या नावाखाली कितीतरी तुम्ही आमच्या बीड जिल्ह्याच्या लोकाला फसवत आहात, अगदी डोळ्यामध्ये चटणी टाकत आहात. मी ह्या शब्दाचा उपयोग करतो. अगदी आमच्या बीड जिल्ह्यातल्या लोकांच्या डोळ्यात तुम्ही चटणी टाकत आहात. आमचे लोक फक्त डोळे चुळूनच आणि डोळ्यातून पाणी गाळूनच परेशान झालेली दिसतात, कारण तुम्ही त्यांना रडण्यास मजबूर केलं आहे. कारण त्या लोकांना तुम्ही डोळ्यात चटणी टाकल्यामुळं डोळे चोळल्याशिवाय काही पर्याय नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली. कुठल्या अर्जावर तुम्ही आजपर्यंत दखल घेतल्या, कुठल्या अर्जावर तुम्ही कारवाया केल्या, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. तुमच्या ऑफिसमध्ये ज्यावेळेस अर्ज येतो तर त्या अर्जावर तुम्ही काय कारवाई करता हे देखील ह्या जनतेनं पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने डिजिटल इंडिया झाला, पारदर्शक प्रशासन झालं, तर ह्या पारदर्शक प्रशासनामध्ये जनतेचे प्रश्न किती बरं पारदर्शक पद्धतीने तुम्ही सोडवले आहेत हे ह्या जनतेला कळणं आवश्यक आहे. हे मात्र आत्तापर्यंत तरी दिसलं नाही, पण कदाचित आपल्यामध्ये एवढा बदल होईल हीच अपेक्षा व्यक्त करतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र.